वेलकम टू एस के एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 4 जुलै 2019 रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये झालेला तलाठी हा पेपर. या पेपरमध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. याचं कारण असं आहे की 2019च्या या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चन्सपैकी काही क्वेश्चन्स आत्ताही आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारले जाऊ शकतात आणि म्हणून यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस होणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वन बाय वन प्रत्येक प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. त्या प्रश्नामध्ये असलेला नियम कोणता आहे ते आपण समजून घेणार आहोत आणि इतर जे ऑप्शन्स आहेत त्यांचं काय महत्त्व आहे, ते कशा प्रकारे एलिमिनेट होऊ शकतात, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा पेपर आहे 4 जुलै 2019 रोजी दुपारी 2 वाजेच्या शिफ्टचा हा पेपर आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. आता या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकचा जरी असला तरी हा प्रश्न प्रॉपर टॉपिकमधून प्रॉपर चॅप्टरमधून आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय आहे, एव्हरी मॅन विमेन अँड चाइल्ड इन द हॉल गिवन अ पेयर ऑफ ग्लासेस विथ कलर्ड लेन्स टू वॉच द 3D मूव्हीज. म्हणजे प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक मुलाला एक 3D ग्लास जो आहे विथ कलर लेन्स तो देण्यात आलेला आहे, असं या ठिकाणी वाक्य आहे. मग या ठिकाणी आपल्याला हा छोटासा पॉईंट माहिती असला, मी हे तुम्हाला ऑलरेडी आपल्या ॲडजेक्टिव्ह या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ईच या शब्दानंतर, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ईच या शब्दानंतर किंवा एव्हरी या शब्दानंतर कितीही नाऊन आलेत, जेव्हा ईच या शब्दानंतर कितीही नाऊन येऊ द्यात, 1 2 3 4 कितीही नाऊन असोत, किंवा एव्हरी या शब्दानंतर कितीही नाऊन असोत, 1 2 3 4 कितीही नाऊन असोत, आपल्याला जो व्हर्ब यूज करायचा असतो तो त्यानंतर आलेला व्हर्ब हा एकतर इज असेल किंवा वॉज असेल किंवा हॅज असेल, किंवा जर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर त्याला एस किंवा ES जोडणं आवश्यक असेल. मग आपण बघू शकतो की या ठिकाणी एव्हरी हा शब्द आहे, या ठिकाणी एव्हरी हा शब्द आहे आणि एव्हरी या शब्दानंतर किती लोक आहेत तर बघा, एक आहे मॅन, दुसरा आहे वुमेन, तिसरा आहे चाइल्ड. तर मी हेच सांगतोय की ईच आणि एव्हरी नंतर एक व्यक्ती असो, मॅन अँड वुमेन या प्रकारे 2 व्यक्ती असोत, किंवा मॅन वुमेन अँड चाइल्ड अशा प्रकारे 3 व्यक्ती असोत, त्यानंतर येणारा जो व्हर्ब असेल तो सिंग्युलर असेल. सिंग्युलर व्हर्ब म्हणजे काय, एकतर इज येईल किंवा वॉज येईल किंवा हॅज येईल किंवा V1 ला SES जोडून येईल. हे केव्हा येईल, सेंटेन्स जसं असेल, ज्या काळातलं सेंटेन्स असेल त्या काळानुसार आपल्याला एकतर इज वापरावा लागेल किंवा वॉज वापरावा लागेल किंवा हॅज वापरावा लागेल, किंवा V1 जर असेल तर त्याला S किंवा ES जोडावा लागेल. मग आता बघा, इथे पुढे लिहिलेलं आहे इन द हॉल आणि या ठिकाणी आपल्याला एक ब्लँक विचारलेली आहे. आता या ब्लँकमध्ये आपल्याला एक व्हर्ब पुटअप करायचा आहे आणि तो व्हर्ब कसा असला पाहिजे, एकतर इज किंवा वॉज किंवा हॅज किंवा V1 ला S किंवा ES जोडून आला पाहिजे. मग अशा प्रकारचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला आता शोधायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे हॅव. हॅव हा सिंग्युलर व्हर्ब नाही, हॅव हा प्लुरल व्हर्ब आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. त्यानंतर बघा आर. आर हा प्लुरल व्हर्ब आहे, सिंग्युलर व्हर्ब नाही आणि म्हणून हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट झालं. पुढचा शब्द आहे वेअर. वेअर हा जो व्हर्ब आहे प्लुरल व्हर्ब आहे, सिंग्युलर नाही, म्हणजे हे देखील येणार नाही. आता एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन डी. त्यामध्ये लिहिलेलं आहे वॉज आणि वॉज हा सिंग्युलर व्हर्ब आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे वॉज. आता या प्रश्नांमध्ये आपण कशा प्रकारे कन्फ्यूज होतो, आपल्याला असं कळतं की एव्हरी नंतर मॅन, वुमेन आणि चाइल्ड हे 3 लोक आहेत आणि 3 लोक आहेत म्हणून या ठिकाणी प्लुरल व्हर्ब येईल, एकतर आर येईल किंवा वेअर येईल किंवा हॅव येईल असं आपल्याला वाटत असतं. परंतु आपल्याला जे नेहमी वाटतं ते योग्य नसतं. ग्रामरचा नियमच हा आहे की एव्हरी नंतर मॅन असेल, वुमेन असेल, चाइल्ड असेल, आणखी 4 लोक असते, आणखी 5 लोक असते, 1 असो, 2 असो, 3 असो, कितीही असोत, एव्हरी किंवा ईच नंतर 1 2 3 कितीही नाऊन असोत, आपल्याला त्याच्यानंतर येणारा जो व्हर्ब आहे तो नेहमी सिंग्युलर घ्यायचा आहे, एकतर तो इज असेल, वॉज असेल, हॅज असेल किंवा V1 ला SES जोडून असेल. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न घेतलेला आहे. सांगण्यामागचं कारण काय की अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, परंतु प्रश्नाचं पॅटर्न थोडं बदललं जाऊ शकतं. म्हणजेच एव्हरी मॅन वुमेन हे पूर्ण सेंटेन्स जसंच तसं येईल, फक्त या ठिकाणी ब्लँक न येता
या ठिकाणी ब्लँक न देता आपल्याला हॅव किंवा आर किंवा वर हा शब्द लिहून देतील. काय होईल बघा, व्यवस्थित लक्ष द्या. हे सेंटेन्स जसं तसं विचारलं जाईल TCS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये, म्हणजे विचारलं जाऊ शकतं. मी फक्त पॅटर्न सांगतोय की पॅटर्न कसं बदलू शकतो. तर हे सेंटेन्स जसंच तसं असेल, याच्यामध्ये काही बदल नसणार. फक्त जिथे ब्लँक दिलेले आहे ना, त्या ब्लँकमध्ये वॉज हा शब्द न देता एकतर वेअर हा शब्द दिलेला असेल किंवा आर हा शब्द दिलेला असेल किंवा हॅव हा शब्द दिलेला असेल, आणि अशा पद्धतीने वाक्य चुकवलं जाईल. अशा पद्धतीने वाक्य चुकवलं जाईल आणि या चुकवलेल्या वाक्यातील एरर तुम्हाला शोधायला सांगितला जाईल. मग तेव्हा जर तुम्हाला माहिती असेल की एव्हरी मॅन वुमेन चाइल्ड आहे, एव्हरी नंतर 3 व्यक्ती आहेत, 2 व्यक्ती आहेत, तर त्याच्यानंतर प्लुरल व्हर्ब येत नाही, तर तो प्लुरल व्हर्ब चुकीचा आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही एरर लगेच डिटेक्ट करणार आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्ही लिहिणार. तर अशा पद्धतीने आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकांचा वापर करून TCS एक्झाममध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते देखील आपण पाहत आहोत. आजचा दुसरा प्रश्न बघा. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये जागोजागी ब्लँक सोडलेले आहे आणि त्या ब्लँकमध्ये आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द जो आहे तो भरायचा आहे. मग आता बघा, स्पेल चेक हा जो टॉपिक आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत आपण जवळपास 300 प्रश्न कव्हर केलेले आहेत, जिथे आपल्याला 400 प्रश्न कव्हर करायचे आहेत आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये. सर्व शब्द आपले कव्हर होतात आणि एकाही शब्दाचं स्पेलिंग तुमचं चुकणार नाही. मग बघा सेंटेन्स, द ब्लँक टोल्ड द ब्लँक दॅट ही वॉज अ ब्लँक. 3 शब्द दिले आहेत. पहिल्या ब्लँक मध्ये बेगर हा शब्द येणार आहे, दुसऱ्या ब्लँक मध्ये पॅसेंजर हा शब्द येणार आहे आणि तिसऱ्या ब्लँक मध्ये लायर हा शब्द येणार आहे. मग आता बघा, बेगर या शब्दाचं स्पेलिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बेगर या शब्दाचं स्पेलिंग BEGGAR, BEGGAR हे बेगर या शब्दाचं स्पेलिंग आहे आणि बेगर या शब्दाचा अर्थ काय होतो? भिकारी होतो. बेगर या शब्दाचा अर्थ काय होतो? भिकारी होतो. मग एका बेगर या शब्दाचं स्पेलिंग जर तुम्हाला माहिती आहे तर सरळ सरळ आता ऑप्शन्स कडे जायचं आहे आणि जिथे असा बेगर ऑप्शन दिसतोय ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आणि जिथे असं आपल्याला स्पेलिंग दिसत नसेल ते एलिमिनेट करायचं आहे. मग बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये BEGGAR, सो हे आपलं उत्तर होऊ शकतं. पुढे जाऊया, BEGGER. बघा, ऑप्शन बी मध्ये बेगरच्या स्पेलिंग मध्ये शेवटी ER लिहिलेला आहे आणि ER चुकीचा आहे, सो हा ER चुकीचा होईल. म्हणजे हे आपलं कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी आपलं उत्तर होणारच नाही. पुढे बघा, BEGGAR, सो या ठिकाणी बेगरचं स्पेलिंग बरोबर आहे आणि पुढे बघा BEGEAR, ऑप्शन डी मध्ये बेगरचं स्पेलिंग चुकलेलं आहे. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर ऑप्शन बी ही होणार नाही आणि ऑप्शन डी ही आपलं उत्तर होणार नाही. एकतर ए आपलं उत्तर होईल किंवा सी आपलं उत्तर होईल. मग पुढे बघा, टोल्ड द आणि पुढे लिहिलेलं आहे पॅसेंजर. आता बघा, पॅसेंजरच्या स्पेलिंग मध्ये पहिलं ऑप्शन जर आपण पाहिलं तर PASSENGER हे पॅसेंजरचं करेक्ट स्पेलिंग आहे. PASSENGER पॅसेंजर. आणि आता ऑप्शन सी चेक करा. बघा, पॅसेंजरच्या स्पेलिंग मध्ये नेहमी PASS अशाच प्रकारे येणार आहे. PASSENGER हे पॅसेंजरचं स्पेलिंग आहे. PASS येणार आणि ऑप्शन सी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिंगल एस आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. जर हे चुकलेलं आहे तर ऑप्शन सी चुकीचं आहे. म्हणजे आता आपलं करेक्ट ऑप्शन एकच होणार, ऑप्शन ए. आणि पुढे जर आपण पाहिलं तर पुढचा शब्द आहे लायर आणि लायर या शब्दाचं स्पेलिंग LIAR असं होणार आहे आणि लायर या शब्दाचा अर्थ होतो खोटारडा. लायर या शब्दाचा अर्थ होतो खोटारडा, की जो नेहमी खोटे बोलत असतो. सो अशा पद्धतीने बेगर म्हणजे भिकारी, पॅसेंजर म्हणजे यात्री आणि लायर म्हणजे खोटारडा. तर या ठिकाणी ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. तर इथून आपल्याला काय कळतं? इथून आपल्याला एवढंच कळतं की TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये कंपल्सरी 2 प्रश्न आपल्याला स्पेलिंग चेकवर विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. पॅसेंजरचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, लायरचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, त्यानंतर बेगरचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे. यासोबतच काही महत्त्वाचे शब्द आहे. सर्वेलन्स या शब्दाचं आपल्याला स्पेलिंग माहिती पाहिजे, बटालियन या शब्दाचं स्पेलिंग माहिती पाहिजे, अकोमोडेशन या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, लेफ्टनंट या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, बलून, बुके या शब्दांचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, ऑमलेट या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, अकोमोडेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडव्हर्टाइजमेंट या शब्दांचं स्पेलिंग जे आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, तर या पद्धतीने हे जे सर्व स्पेलिंग्स आहेत हे आपल्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. 1 मिनिट मी फक्त बॅटरी या ठिकाणी
लावत आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्स. पुन्हा एकदा तसाच प्रश्न आहे. एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये ब्लँक्स आहेत, त्या ब्लँक्समध्ये आपल्याला असा शब्द फिल करायचा आहे की ज्याचं स्पेलिंग करेक्ट असणार आहे. पहिला बघा, द ब्लँक ऑफिस, द ब्लँक इज एन एलिगंट वुमन. एलिगंट हा शब्दही लक्षात असू द्या. एलिगंट या शब्दाचा अर्थ होतो आकर्षक. एलिगंट, ELEGANT, एलिगंट या शब्दाचा अर्थ होतो आकर्षक. एलिगंट या शब्दाचा अर्थ काय होत असतो? आकर्षक. सो अट्रॅक्टिव्ह वुमन किंवा एलिगंट वुमन असं आपण म्हणू शकतो. एलिगंटचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं, ELEGANT. मग आता इथे बघा, पहिला शब्द आहे इन्शुरन्स आणि दुसरा शब्द आहे असिस्टंट. नेहमी लक्षात ठेवायचं, इन्शुरन्सचं स्पेलिंग INSURANCE. इन्शुरन्सच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ANCE येत असतो, हे लक्षात ठेवायचं. इन्शुरन्सच्या स्पेलिंगमध्ये शेवटी ANCE येत असतो, हे लक्षात ठेवायचं. मग बघा, पहिल्या ब्लँकमध्ये INSURENCE. इथे जर आपण बघतोय तर इथे ENCE आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा, इन्शुरन्स, INSURANCE. या ठिकाणी इन्शुरन्सचं स्पेलिंग जे आहे हे बरोबर आहे, म्हणजे हे आपलं कदाचित उत्तर होऊ शकतं. पुढचंही चेक करूया. इन्शुरन्स, INSURANCE. इथे देखील आपलं स्पेलिंग जे आहे ते बरोबर आहे. आणि बघा, INSURANCE. सो B, C आणि D मध्ये स्पेलिंग इन्शुरन्सचं बरोबर आहे. पुढचा शब्द आहे असिस्टंट. आता बघा, असिस्टंटचं स्पेलिंग सर्वांना माहिती असेल. आधी असिस्ट हा शब्द लिहा, ASSIST. असिस्ट. असिस्ट म्हणजे काय? मदत करणे. असिस्ट म्हणजे काय? मदत करणे. आणि असिस्टला जर आपण ANT जोडला तर हे होणार असिस्टंट. असिस्टला जर आपण ANT जोडला तर हे होणार असिस्टंट. मग बघा, बी ऑप्शनमध्ये एकच S आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन बी कॅन्सल. ऑप्शन सी मध्ये ASS आहे, IST आहे, पुढे ANT आहे. सो हे स्पेलिंग बरोबर आहे, म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय होणार? ऑप्शन सी. ऑप्शन डी बघा, ऑप्शन डी मध्ये असिस्ट हा शब्द बरोबर आहे, परंतु हा जो ENT आहे हा ENT चुकीचा आहे, आणि म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होणार. आता फक्त एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स आणि असिस्टंट या शब्दाचे स्पेलिंग्स जे आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर घेऊया आजचा आपला पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. आता हा इडियम अँड फ्रेजेस मधून विचारलेला प्रश्न आहे. ॲट द एंड ऑफ द मीटिंग, मीटिंगच्या शेवटी, द चेअरमॅन प्रूव्ड टू बी द ओनली मॅन ऑफ सबस्टन्स. आणि या ठिकाणी बघा, मॅन ऑफ सबस्टन्स असं म्हटलेलं आहे. मॅन ऑफ सबस्टन्स असं म्हटलेलं आहे. तर बघा, मॅन ऑफ सबस्टन्स, मॅन ऑफ सबस्टन्स या शब्दाचा अर्थ होतो श्रीमंत, श्रीमंत व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती. मॅन ऑफ सबस्टन्स या शब्दाचा अर्थ होतो श्रीमंत व्यक्ती. आणि आणखी एक शब्द आहे मॅन ऑफ लेटर. मॅन ऑफ लेटर याचा अर्थ होतो सामान्य व्यक्ती, याचा अर्थ होतो सामान्य व्यक्ती. हे दोन्ही लक्षात असू द्या. एक आहे मॅन ऑफ सबस्टन्स आणि दुसरा आहे मॅन ऑफ लेटर. मॅन ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? श्रीमंत व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती, ज्याच्याकडे पॉवरही आहे आणि श्रीमंतही आहे. श्रीमंत झाल्याबरोबर पॉवरही येतच असते. आणि मॅन ऑफ लेटर म्हणजे काय? सामान्य व्यक्ती, आम आदमी. सो बघा, या ठिकाणी मॅन ऑफ सबस्टन्ससाठी पहिलं दिलेलं आहे रिच अँड पॉवरफुल पर्सन. सो हे पहिलंच या ठिकाणी एक्सप्लेनेशन बरोबर आहे या इडियमसाठी. फ्लेक्झिबल पर्सन, जो पर्सन फ्लेक्झिबल असतो तो या ठिकाणी मॅन ऑफ सबस्टन्स होत नाही. वर्थलेस पर्सन म्हणजे कोणतेही लायकी नसलेला व्यक्ती, लायकी नसलेला व्यक्ती म्हणजे मॅन ऑफ सबस्टन्स होत नाही. अँड अनरिजनेबल पर्सन, अनरिजनेबल पर्सन देखील होत नाही. करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे रिच अँड पॉवरफुल पर्सन. दोन्ही लक्षात ठेवायचे. मॅन ऑफ सबस्टन्स देखील लक्षात ठेवा, मॅन ऑफ लेटर देखील लक्षात ठेवा. यानंतर घेऊया आजचा आपला पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एक ब्लँक आहे. या ब्लँकमध्ये आपल्याला करेक्ट व्हर्ब जो आहे तो फिलअप करायचा आहे. वी युजली ब्लँक द फेस्टिवल ऑफ दिवाळी बाय पुटिंग अप लाईट इन आवर हाऊस. बघा इथे काय म्हटलंय? वी युजली, आम्ही नेहमी
द फेस्टिवल ऑफ दिवाळी, दिवाळी हा जो सण आहे, पुटिंग अप लाईट्स इन अवर हाऊस, आपल्या घरामध्ये आपण काय करत असतो, दीप प्रज्वलित करत असतो, दिवे जे आहेत ते लावत असतो. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला हा जो ब्लँक दिलेला आहे, या ब्लँकमध्ये आपण जर लक्षात ठेवलं तर बघा या ठिकाणी युजली हा शब्द आहे, आणि युजली हा शब्द जर एखाद्या वाक्यामध्ये येत असेल तर हा प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सला फॉलो करतो. हे मी तुम्हाला टेन्स या चॅप्टरमध्ये प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स शिकवताना सांगितलेलं आहे. मग युजली हा जर शब्द असेल, कोणता शब्द असेल, युजली हा जर शब्द असेल, USUALLY, युजली हा जर शब्द असेल तर त्यामुळे वाक्यामध्ये एकतर V1 येणार आहे किंवा वाक्यामध्ये V1 ला S किंवा ES जोडला जाणार आहे. आता इथे V हा सब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला फक्त V1 घ्यावा लागेल, SES घ्यावा लागणार नाही. मग बघा इथे V1 कुठे आहे, हा तर हॅव प्लस एन्जॉयड आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर हा हॅज प्लस एन्जॉयड आहे, इथे हॅज प्लस V3 आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. इथे एन्जॉय हा V1 आहे आणि युजली सोबत V1 चा वापर होतो, म्हणजे ऑप्शन सी एन्जॉय बरोबर असेल. आणि या ठिकाणी इज एन्जॉईंग देखील येणार नाही, कारण युजली हा शब्द प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सला फॉलो करत असतो. प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. सो या ठिकाणी व्हर्बचा फर्स्ट फॉर्म जो आहे तो काय आहे, एन्जॉय आहे, म्हणून ब्लँकमध्ये फक्त एन्जॉय येणार. सो ऑप्शन सी मध्ये एन्जॉय आहे, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे ऑप्शन सी एन्जॉय. अगदी सोपा प्रश्न आहे, प्रत्येकाला हा प्रश्न समजला असेल आणि प्रत्येकाला याचं उत्तर आलंही असेल. यानंतर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये एक ब्लँक दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ॲडजेक्टिव्ह जे आहे, एक विशेषण जे आहे ते निवडायचं आहे. रॉ ग्रीन मँगोज, रॉ म्हणजे कच्चे, ग्रीन म्हणजे हिरवे आणि मँगोज म्हणजे आंबे. सो आपण ज्याला कैरी म्हणतो त्यालाच इंग्लिशमधनं यांनी काय म्हटलेलं आहे, रॉ ग्रीन मँगोज. जी कैरी आहे, जी कैरी आहे त्यालाच आपण रॉ ग्रीन मँगोज असं म्हणतो. आर यूज टू मेक पिकल, जे रॉ ग्रीन मँगोज आहे त्याचा वापर पिकल तयार करण्यासाठी होतो, लोणचं तयार करण्यासाठी होतो. त्यानंतर बघा, दे आर ब्लँक द राईप येलो वन्स दॅट वी गेट इन समर, आणि ते काहीतरी असतात जे राईप म्हणजे पिकलेले येलो रंगाचे जे आंबे असतात त्याच्यापेक्षा ते ग्रीन रंगाचे जे कच्चे आंबे असतात किंवा कच्ची कैरी असते ती काहीतरी असते. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं बघा तर इथे दिलेला आहे रॉ ग्रीन मँगोज आणि इथे दिलेला आहे दे आर. सो हा दे शब्द कुणासाठी वापरलेला आहे, हा दे शब्द वापरलेला आहे रॉ ग्रीन मँगोज साठी. रॉ कच्चे, ग्रीन हिरवे आणि मँगोज आंबे म्हणजे कैरी. आणि इथे बघा द राईप येलो वन्स, वन्स म्हणजे या ठिकाणी मँगोज असंच येणार आहे. वन्स कशासाठी वापरलेला आहे, मँगोज साठी. सो इथे बघा रॉ आहे तर इथे राईप आहे. रॉ म्हणजे काय, कच्चा, आणि राईप म्हणजे काय, पिकलेला. ग्रीन म्हणजे हिरवा आणि येलो म्हणजे पिवळ्या रंगाचा. इथे मँगोज आहे, इथे मँगोज आहे, म्हणजे आपल्याला कळतंय की हिरव्या रंगाचे मँगोज आणि पिवळ्या रंगाचे मँगोज, हिरव्या रंगाचे कच्चे मँगोज आणि पिवळ्या रंगाचे पिकलेले मँगोज जे आहेत यांच्यामध्ये कंपॅरिझन होत आहे, यांच्यामध्ये तुलना होत आहे. आणि जर तुलना होत असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह यूज होत असतं. तुलना होत असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह यूज होत असतं. आणि त्याच्यानंतर आपण कोणता शब्द वापरत असतो, त्याच्यानंतर आपण दॅन हा शब्द वापरत असतो, त्याच्यानंतर आपण दॅन हा शब्द वापरत असतो. तर बघा या ठिकाणी SOUR सोर लिहिलेला आहे आणि या ठिकाणी ॲज लिहिलेला आहे. आता आपण सोर ॲजचा वापर याकरता करू शकत नाही की आर नंतर जर इथे ॲज लिहिलेलं असतं, आर नंतर जर इथे ॲज लिहिलेलं असतं आणि त्याच्यानंतर ब्लँक असती तर हे आपलं ऑप्शन बरोबर असतं, परंतु आर नंतर ॲज लिहिलेलं नाही म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होणार. त्यानंतर पुढे बघा द सॉरेस्ट. आता हा जो SOUR शब्द आहे, SOUR या शब्दाचा अर्थ तर सर्वांना माहिती असेल. SOUR सोर म्हणजे काय, आंबट. सोर म्हणजे काय, आंबट. यांचं काय म्हणणं आहे की जे रॉ ग्रीन मँगोज आहे ते येलो राईप मँगोज पेक्षा कसे असतात, जास्त आंबट असतात. सो या ठिकाणी बघा द सॉरेस्ट येणार नाही कारण ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. इथे बघा द सोरर येणार नाही कारण सोरर नंतर दॅन पाहिजे. इथे बघा सोरर आहे म्हणजे हा जो सोर आहे हा
हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे आणि SOUR याला ER जोडला तर हा कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह होईल. म्हणून हे सोरर दॅन जे आहे हे करेक्ट होईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. तर प्रश्न आपल्याला सेंटेन्स आपल्याला हेच विचारलं जाईल, फक्त या ठिकाणी ब्लँक न देता आपल्याला सोरर दॅनच्या ऐवजी या 3 ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शन ऑलरेडी लिहून दिलेलं असेल आणि आपल्याला विचारलं जाईल की जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का, किंवा पूर्ण सेंटेन्समध्ये आपल्याला काय केलं जाईल, विचारलं जाईल की सेंटेन्समध्ये कोणता एरर आहे का. मग सोरर दॅन जर लिहिलेलं असेल तर काही एरर नाही, परंतु सोरर दॅनच्या ऐवजी जर दुसरं काही लिहिलेलं असेल तर एरर तोच असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स हेच ठेवून प्रश्नाचं पॅटर्न जे आहे ते बदलवून TCS पॅटर्न नुसार आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स. डोंट वरी श्याम, श्याम चिंता करू नकोस. यू विल इझिली ब्लँक युअर सेल्फ. यू विल इझिली काहीतरी करणार तू स्वतःला. युअर सेल्फ युअर न्यू जॉब ॲज यू आर क्वाईट ॲट पब्लिक रिलेशन्स. आता बघा 2 शब्द दिलेली आहे, एक आहे ॲडॅप्ट आणि दुसरा आहे ॲडॅप्ट. आता आपण दोन्ही शब्दांचा मीनिंग जो आहे तो बघूया. पहिला शब्द आहे ॲडॅप्ट. पहिला शब्द आहे ॲडॅप्ट. आता ॲडॅप्ट या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे, परिस्थितीशी जुळवून घेणे. परिस्थितीशी जुळवून घेणे. परिस्थितीशी जुळवून घेणे. बघा आपण आता महाराष्ट्रामध्ये आहोत. आपण जर इथून स्वित्झर्लंडला गेलो तर तिथे खूप थंड वातावरण असेल, परंतु तरी देखील आपण त्या थंड वातावरणाशी ॲडॅप्ट करतो. सो परिस्थितीशी जुळवून घेणे यालाच आपण ॲडॅप्ट असं म्हणत असतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲडेप्ट. पुढचा शब्द आहे ॲडेप्ट. ॲडेप्ट या शब्दाचा अर्थ होतो कुशल, स्किलफुल. ॲडेप्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, कुशल, ज्याला आपण काय म्हणत असतो, स्किलफुल. ज्याला आपण काय म्हणत असतो, स्किलफुल, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, ॲड्रॉइट. ज्याला आपण काय म्हणतो, ॲड्रॉइट. आणि आणखी एक शब्द आहे ॲडॉप्ट. आणखी एक शब्द आहे ॲडॉप्ट. या शब्दाचा अर्थ होतो दत्तक घेणे. या शब्दाचा अर्थ होतो दत्तक घेणे. तर हे 3 शब्द जे आहेत फार महत्त्वाचे आहे. ॲडॅप्ट, ॲडॅप्टेशन हा शब्द तुम्हाला माहिती असेल. ॲडॅप्टेशन, मनुष्य हा ॲडॅप्टेशन करतो. प्राणी हे देखील ॲडॅप्टेशन करतात, म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेतात, वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतात. सो त्यापासून ॲडॅप्टेशन म्हणजेच काय, ॲडॅप्टपासून तयार झालेला शब्द. ॲडॅप्ट म्हणजे काय, जुळवून घेणे. त्यानंतर ॲडेप्ट हा शब्द आहे, ADEPT. ॲडेप्ट हा शब्द आहे, याचा अर्थ होतो जो स्किलफुल व्यक्ती आहे, जो कुशल व्यक्ती आहे, जो ॲड्रॉइट व्यक्ती आहे, त्याला आपण ॲडॅप्ट असं म्हणत असतो. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा शब्द घेतला आपण ॲडॉप्ट. पुढचा शब्द आपण घेतला ॲडॉप्ट. आणि ॲडॉप्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, दत्तक घेणे, सर्वांना माहिती असेल. आता इथे बघा, डोंट वरी श्याम, यू विल इझिली ब्लँक युअर सेल्फ टू युअर न्यू जॉब. श्याम चिंता करू नको, जो नवीन जॉब आहे त्या नवीन जॉबला तू लवकरच जुळवून घेशील किंवा त्या नवीन जॉबला लवकरच तू कुशल होशील. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, यू विल इझिली ब्लँक युअर सेल्फ, इथे जर आपण पाहिलं तर नवीन जॉबशी तू जुळवून घेशील, या अर्थाने ॲडॅप्ट हा जो शब्द आहे हा या ठिकाणी बरोबर होत आहे. यू विल इझिली ॲडॅप्ट युअर न्यू जॉब. इझिली तू तुझा जो नवीन जॉब आहे त्या नवीन जॉबशी तू जुळवून घेशील. ॲज, जसं की यू आर क्वाईट म्हणजे तू कम्प्लिटली पब्लिक रिलेशनमध्ये तू काय आहे, कम्प्लिटली कुशल आहे, स्किलफुल आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आता ॲडेप्ट हा शब्द लिहावा लागेल. इथे कोणता शब्द येणार आहे, ॲडेप्ट हा शब्द येणार आहे. इथे कोणता शब्द येईल, ॲडेप्ट हा शब्द येईल. इथे ॲडेप्ट हा शब्द आहे आणि इथे ॲडॅप्ट हा शब्द आहे. सो पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला पहिल्या याच्यामध्ये ॲडॅप्ट हा शब्द पाहिजे. इथे ॲडेप्ट आहे हे आपलं ऑप्शन नाही. इथे देखील ॲडेप्ट आहे हे आपलं ऑप्शन नाही. इथे ॲडॅप्ट आहे, एकतर ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी आपलं उत्तर होईल. आणि दुसरं जे आहे ते असलं पाहिजे ॲडॅप्ट. सो या ठिकाणी ॲडॅप्ट आहे, इथे मात्र ॲडॅप्ट आहे. सो ऑप्शन सी आपलं बरोबर ऑप्शन होईल आणि ऑप्शन डी चुकीचं होईल. तर अशा पद्धतीने सेम सेंटेन्स जे आहे हे आपल्याला TCS पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये जर विचारलं तर सेम सेंटेन्स दिलं जाईल आणि जिथे ॲडॅप्ट पाहिजे तिथे ॲडेप्ट हा शब्द लिहून देतील, जिथे ॲडेप्ट हा शब्द पाहिजे तिथे ॲडॅप्ट हा शब्द लिहून आपल्या विचारतील की हे सेंटेन्स बरोबर आहे का, हे सेंटेन्स बरोबर
बरोबर आहे का, किंवा आपल्याला विचारतील की या सेंटेन्समध्ये कुठे मिस्टेक आहे आणि ती आपल्याला शोधावी लागेल. तर बघा, सेंटेन्स तर असंच राहू शकतं, परंतु पॅटर्न जो आहे तो थोडासा बदलू शकतो. त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही जास्त गरज नाही आहे, आपल्याला जास्त घाबरायचं नाही. TCS पॅटर्न हे जास्त काही कठीण नाही आहे. अशाच प्रकारचे प्रश्न, फक्त पॅटर्न जे आहे ते बदलवून येत आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. डिटर्मिनर म्हणजे हा एक प्रकारचा एक्झेक्टिव्ह असणार आहे. द कपल डझंट हॅव ब्लँक मनी बट दे आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ इच अदर. त्या कपलकडे पैसे नाही आहेत, परंतु ते एकमेकांसोबत हॅपी आहेत, आनंदी आहेत. आता बघा, या ठिकाणी शब्द जो आहे हा शब्द आहे मनी, आणि मनी हा शब्द अनकाउंटेबल नाऊन आहे. मनी हा जो शब्द आहे हा मनी शब्द काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. बऱ्याच जणांना मनी हा शब्द काउंटेबल नाऊन वाटतो, परंतु मनी हा शब्द अनकाउंटेबल आहे. आणि मनीचा जे फॉर्म आहे, मनीचा जो फॉर्म आहे, मनीचा जो आकार आहे, तो पैसे किंवा रुपये किंवा डॉलर किंवा युआन किंवा आपण ज्याला म्हणू शकतो रियाल्स, या प्रकारच्या करन्सीमध्ये पैसा हा मोजला जातो. मनीच्या स्वरूपात पैसा मोजला जात नाही. मनीला पुढे एक फॉर्म दिला जातो आणि त्या फॉर्मनुसार प्रत्येक देशानुसार आपलं करन्सीचं नाव जे असतं ते वेगळं असतं आणि त्याला आपण काउंटेबल म्हणत असतो. परंतु मनी हा शब्द, पैसा, मनी हा जो शब्द आहे, पैसा हा जो शब्द आहे, हा शब्द कसा आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. मग अनकाउंटेबल नाऊन आहे, तर बघा या ठिकाणी लिटल हा शब्द येऊ शकतो. बघा, पहिला शब्द जो आहे लिटल हा शब्द येऊ शकतो, तुर्तता आपण मानूया. त्यानंतर बघा पुढचा शब्द आहे मेनी. अनकाउंटेबल नाऊन सोबत कधीच मेनी या शब्दाचा वापर होत नाही. अनकाउंटेबल नाऊन सोबत कधीच मेनी या शब्दाचा वापर होत नाही. त्यानंतर प्लेंटी या शब्दाचा वापर आपण अनकाउंटेबल नाऊन सोबत करू शकतो, परंतु प्लेंटी नंतर ऑफ हा शब्द पाहिजे. इथे फक्त प्लेंटी आहे म्हणून प्लेंटी ही आपलं उत्तर होणार नाही. आणि त्यानंतर मच जो आहे, त्यानंतर मच जो आहे हा अनकाउंटेबल नाऊन सोबत वापरला जातो. मग आता आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, एक आहे लिटल आणि दुसरं आहे मच. मग आता इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वारंवार सांगत असतो की लिटल हा शब्द एक नेगेटिव्ह शब्द आहे. लिटल हा शब्द काय आहे, एक नेगेटिव्ह शब्द आहे. आणि नेगेटिव्ह शब्द असल्यामुळे एकाच वाक्यात दोन नेगेटिव्ह शब्द घेणं चुकीचं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी डझंट लिहिलेला आहे. डझंट म्हणजे काय, डज आणि नॉट. डझंट म्हणजे डज आणि नॉट, म्हणजे इथे नॉट इन्क्लूड आहे. आणि इथे जर आपण लिटल हा शब्द लिहिला तर इथेही नेगेटिव्ह आणि लिटल हा शब्द देखील नेगेटिव्ह होईल, आणि दोन नेगेटिव्ह शब्द एकाच सोबत वापरली जात नाही. आणि म्हणून लिटल हा शब्द जो आहे हा कॅन्सल होतो आणि या ठिकाणी फक्त ऑप्शन डी शिल्लक राहतंय, मच. आणि मग आता उत्तर होणार, द कपल डझंट हॅव मच मनी. ते जे कपल आहे, ते जे जोडपं आहे, त्यांच्याकडे खूप पैसे नाही आहेत, बट दे आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ इच अदर, परंतु ते एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत. तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला द कपल डझंट हॅव लिटल मनी बट दे आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ इच अदर या वाक्यामध्ये लिटल हा शब्द वापरून सेंटेन्स आपल्या समोर दिले जाईल आणि तुम्हाला विचारतील एरर डिटेक्शनचा प्रश्न की एरर डिटेक्ट करा या वाक्यामध्ये. मग लिटल हा शब्द एरर असणार आहे. कळतंय? यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. हे सेंटेन्स आहे, यामध्ये करेक्ट फॉर्म ऑफ एक्झेक्टिव्ह यूज करायचा आहे. द चिल्ड्रन रोर्ड विथ लाफ्टर. द चिल्ड्रन रोर्ड विथ लाफ्टर म्हणजे खूप जोरजोरात हसायला लागली. ॲट हिज स्टोरीज, त्याच्या स्टोरीजवर. सो कुणीतरी स्टोरी सांगतंय, कुणीतरी कथा कहाणी सांगत आहेत, गोष्टी सांगत आहेत, आणि त्या गोष्टींवर हे जे चिल्ड्रन आहेत, हे जे लहान मुलं आहेत, हे खूप हसत आहेत. सो बघा, फन स्टोरीज आपण म्हणू शकतो का? नाही. फनी स्टोरीज आपण म्हणू शकतो का? ऑब्व्हियसली येस, कारण हे खूप वेळेस आपण ऐकलं असेल, फनी स्टोरीज. फनी काय आहे? एक ॲडजेक्टिव्ह आहे. फनी स्टोरीज. आणि या ठिकाणी स्टोरीज जे आहे नाऊन आहे. नाऊन बद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द काय होणार? ॲडजेक्टिव्ह. सो फनी हे ॲडजेक्टिव्ह आहे. आपण जर पाहिलं तर फन हे नाऊन आहे, फनी ॲडजेक्टिव्ह आहे, फनियर हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु हे कंपॅरिझनसाठी यूज होणार. आणि फन फेअर हा एक नाऊन आहे, त्यामुळे फनी स्टोरीज जे आहे हे करेक्ट होईल. तर हा एक बेसिक प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो याची खात्री नाही, परंतु या ठिकाणी फनी या शब्दाच्या ऐवजी फन किंवा फन फेअर अशा प्रकारचा शब्द वापरून वाक्य चुकवलं जाऊ शकतं आणि चुकवलेल्या वाक्यामधील एरर तुम्हाला शोधायला लावला जाऊ शकतो.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपल्याला यूज करायचा आहे. आय ब्लँक हॅव टू गो टू दिल्ली ऑन थर्सडे. बघा ऑट हा जो शब्द आहे OUGHT, OUGHT, ऑट या शब्दानंतर टू या शब्दाचा वापर होतो. ऑट टू म्हणजे काय, काहीतरी गोष्ट करणे बंधनकारक आहे, काहीतरी गोष्ट करणे आपल्याला बंधनकारक आहे असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ऑट टू चा वापर करतो. आता इथे जर आपण ऑट घेतला तर त्याच्यानंतर टू मिळत नाहीये, म्हणजे ऑप्शन ए आपलं कॅन्सल होणार. त्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण माईट हा शब्द घेतला तर या ठिकाणी आपण मे हॅव टू, माईट हॅव टू, मस्ट हॅव टू असा वापर करत असतो. त्यामुळे माईट शब्द बरोबर येऊ शकतो, परंतु कुड हॅव टू असं म्हटलं जात नाही आणि शुड हॅव टू असं देखील म्हटलं जात नाही. त्यामुळे आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिलं माईट, आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार. आय माईट हॅव टू गो टू दिल्ली ऑन थर्सडे. कदाचित मला गुरुवारी दिल्लीला जावं लागू शकतं. अशा प्रकारे हा एक सेंटेन्स आहे. अगदी सोपा आहे, यावर काही प्रश्न विचारला जाईल याची काही खात्री नाही. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. हे सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला एक करेक्ट कंजंक्शनचा वापर करायचा आहे. पहिला सेंटेन्स आहे आय हॅव बीन टू लंडन ब्लँक आय मेट यू लास्ट. आता बघा पहिलं जे वाक्य आहे या पहिल्या वाक्यामध्ये हॅव प्लस V3चं वाक्य आहे, आणि दुसरं जे वाक्य आहे दुसऱ्यामध्ये सब्जेक्ट प्लस V2चं वाक्य आहे. जेव्हा हॅव प्लस V3चं वाक्य असेल आणि दुसरं वाक्य V2चं असेल तर अशा परिस्थितीत त्यांना एकतर बिफोरने जोडलं जातं किंवा आफ्टरने जोडलं जातं किंवा सिन्सने जोडलं जातं. बघा आता बघा या ठिकाणी बिफोर नाहीये, आफ्टरही नाहीये, फॉरने जोडलं जात नाही, सिन्सने जोडलं जातं, बिकॉजने जोडलं जात नाही, ॲजने जोडलं जात नाही. सो बिफोरही नाहीये ऑप्शनमध्ये, आफ्टरही नाहीये, त्यामुळे तो प्रश्नच मिटला. सिन्स आहे म्हणजे सिन्सलाच आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार, त्यानंतर फॉर येणार नाही, बिकॉज येणार नाही, ॲज येणार नाही. हे का सिन्स यूज केलं जातं हे ऑलरेडी मी आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. आता हा आर्टिकलचा प्रश्न आहे. सेंटेन्स बघा, सेंटेन्समध्ये जवळजवळ 3 ठिकाणी आपल्याला आर्टिकल विचारलेला आहे. द ITDC, इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एस्टॅब्लिश्ड बाय ब्लँक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता बघा या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर असेल तर त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल द यूज करावं लागेल. सो बघा पहिल्या ऑप्शनमध्ये पहिलं आर्टिकल ए आहे चुकीचं, ऑप्शन बी मध्ये द आहे, ऑप्शन सी मध्ये द आहे, ऑप्शन डी मध्ये ॲन आहे, म्हणजे ऑप्शन ए आणि डी कॅन्सल झाले. बी आणि सी पैकीच आपलं उत्तर असणार. त्याच्यानंतर बघा विथ नंतर व्हीव टू. बघा व्हीव टू असं जर असेल हे नेहमी लक्षात ठेवायचं. व्हीव टू जर असेल तर या ठिकाणी आपण आर्टिकल ए चा वापर तर करतोच, परंतु व्हीव टू नंतर जर व्हर्ब असेल तर तो ING स्वरूपात येईल, हे देखील लक्षात ठेवायचं. हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की व्हीव टू नंतर नेहमी व्हर्ब ING फॉर्म मध्ये येणार आहे. मग बघा व्हीव टू च्या आधी इथे आर्टिकल ए येणार, म्हणजे द नंतर आर्टिकल ए पाहिजे. इथे बघा आर्टिकल ए आहे म्हणजे बी बरोबर, आणि इथे आर्टिकल द आहे, सो ऑप्शन सी कॅन्सल. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन बी. आणि इथे बघा आपण प्रोमोटिंग हा शब्द बघतोय, सो प्रोमोटला ING जोडलेला आहे. सो हे देखील फार महत्त्वाचं आहे आपल्याला प्रश्नाच्या दृष्टिकोनातून. इंटरनॅशनल टुरिझम हॅज. आता बघा व्हेरी हा जो शब्द आहे, व्हेरी हा जो शब्द आहे या व्हेरी शब्दाच्या आधी आर्टिकल ॲनही येत नाही आणि आर्टिकल द चा वापरही केला जात नाही. व्हेरीच्या आधी आर्टिकल ॲनचाही वापर होत नाही आणि आर्टिकल द चाही वापर होत नाही. मग बघा ऑप्शन ए मध्ये आर्टिकल ए बरोबर आहे, परंतु ऑप्शन सी मध्ये ॲनचा वापर केलेला आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी हेच आपलं करेक्ट होणार आहे. सो इथे येणार द, इथे येणार आर्टिकल ए आणि इथे देखील येणार आर्टिकल ए. सो शब्द कोणता आहे त्यानुसार आपण आर्टिकल जे आहे पूर्ण वाक्य रीड करण्याची गरज नसते. बघा आर्टिकलसाठी पूर्ण वाक्य रीड करण्याची गरज नसते, कारण आर्टिकल हा त्याच्या पुढे असलेला किंवा त्याच्या पुढे असलेले 2 किंवा त्याच्या पुढे असलेले 3 किंवा 4 शब्दांना बघूनच आर्टिकल जो असतो तो आपण प्लॉट करत असतो. त्यामुळे पूर्ण वाक्य जर आपण रीड केलं नाही आणि फक्त पुढचे 3 किंवा 4 शब्द जर आपण क्लोजली ऑब्झर्व केले तर आपल्याला आर्टिकल कोणतं यूज करायचं हे देखील व्यवस्थित कळू शकतं.
सर अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो पूर्ण सेंटेन्स जे आहे ते अशा प्रकारे लिहिलं जाईल आणि ज्या ठिकाणी आर्टिकल द ची गरज आहे तिथे मुद्दाम आर्टिकल ए वापरलं जाईल आणि आपल्याला म्हटलं जाईल की या सेंटेन्समध्ये एरर कोणता आहे हे स्पॉट करा. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन विथ appropriate suffix to complete the given sentence. Complete the given sentence with the use of suffix. The parents were filled with excite when they heard about their son's success story. आता बघा पहिला आहे the parents were filled with excite. आता दोन शब्द आहे. पहिला आहे excite, दुसरा आहे एक्साइटेड, तिसरा शब्द आहे एक्साइटमेंट. मग नेमकं काय बरोबर होणार बघा. एक्साइटेड, द पॅरेंट्स वर फिल्ड विथ एक्साइटेड. एक्साइटेड हा व्हर्ब आहे आणि विथ नंतर व्हर्बचा वापर होत नाही, त्यामुळे पहिल्या ऑप्शनमध्ये जो एक्साइटेड म्हटलेला आहे हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर पुढे बघा द पॅरेंट्स वर फिल्ड विथ एक्साइट. आता विथ आहे, विथ नंतर नेहमी नाउनचा वापर होईल. विथ नंतर नेहमी नाउनचा वापर होईल आणि हा जर एलवाय ने शेवट होणारा शब्द आहे तर हा ॲडवर्ब आहे, हे तर सर्वांना माहिती असेल. त्यामुळे आपण हा शब्द जो आहे हा या ठिकाणी यूज करू शकत नाही. विथ नंतर एक्साइटेड जर आपण म्हटलं तर हा देखील एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह विथ नंतर वापरला जात नाही. सो हे या ठिकाणी कॅन्सल होणार. मग आता बघा MENT आहे आणि आपण पहिल्याच चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की ज्या शब्दासोबत MENT जोडला जातो तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतो. म्हणजे विथ नंतर जर नाऊन येणार तर MENT ने येणारा शब्द या ठिकाणी नाऊनच आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर होऊ शकतं. सो आपण म्हणू शकतो द पॅरेंट्स वर फिल्ड विथ एक्साइटमेंट. जे पालक होते ते एक्साइटमेंट जी आहे उत्साहाने भरलेले होते. वेन दे हर्ड, जेव्हा त्यांनी ऐकलं अबाउट देअर सन्स, त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या मुलांच्या सक्सेस स्टोरीबद्दल. आता सक्सेस स्टोरी जी आहेत त्याबद्दल आपण काय म्हणणार आहेत. सक्सेसला सक्सेस स्टोरी असंही म्हटलं जातं, सक्सेसफुल स्टोरी असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी सक्सेस हा जो शब्द आहे SUCCESS सक्सेस, याला FUL जोडला जातो आणि हा FUL जोडल्यानंतर हा एक ॲडजेक्टिव्ह तयार होत असतो. सो या ठिकाणी स्टोरी जर नाऊन आहे तर इथे आपल्याला काय जोडायला पाहिजे, FUL जोडला पाहिजे, तेव्हा ते सक्सेसफुल स्टोरी होणार आणि हे ऑप्शन डी मध्ये करेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. सो आगामी काळात जे TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षा आहे त्यामध्ये सफिक्सवर कंपल्सरी 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला विचारले जातील. याच्याबद्दल नेहमी व्यवस्थित आपल्याला लक्षात माहिती असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. टेन्सवर विचारलेला प्रश्न आहे द कंट्री ब्लँक रॅपिडली ब्लँक ॲज अन इको टुरिझम हॉटस्पॉट. आता बघा या ठिकाणी द कंट्री जो आहे, द कंट्री हा आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर बघा द कंट्री इज रॅपिडली एमर्जिंग ॲज अन इको टुरिझम हॉटस्पॉट. बघा एखादी कंट्री जर आहे तर त्या कंट्रीबद्दल एमर्जिंग जर म्हटलं आहे, रॅपिडली जर म्हणत आहे तर सध्या ती कंट्री जी आहे ती कंटिन्युअस सिच्युएशनमध्ये आहे. कंटिन्युअस, रॅपिडली हा जो शब्द आहे, हा रॅपिडली शब्द आपल्याला काय सुचवत असतो, रॅपिडली हा जो शब्द आहे हा आपल्याला सुचवत असतो की वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असलं पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असण्यासाठी वाक्यामध्ये इज आणि ING असला पाहिजे आणि हा ऑप्शन ए मध्ये आहे. बाकीच्या ऑप्शनमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही आहे आणि म्हणून ते वाक्य चुकीचं होणार. इथे जर आपण पाहिलं तर इज बिईंग आहे, परंतु इज बिईंग जे आहे हे कशासाठी वापरलं जातं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइससाठी आणि इथे ॲक्टिव्ह व्हॉइसची गरज आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं चुकीचं होणार. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, यू आरंट हर्ट. अगदी सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन टॅग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. यू आरंट हर्ट, हा जो आरंट आहे म्हणजेच हा आर आणि नॉट आहे. वाक्य जर नेगेटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येणार, म्हणजे आरंटचा होणार आर आणि जो सब्जेक्ट आहे यू हा जसाचा तसा आणि शेवटी येणार क्वेश्चन मार्क. सो हे होणार आपलं क्वेश्चन टॅग. सो आर यू ऑप्शन डी मध्ये आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो याची खात्री नाही. यानंतर पुढे बघा, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल. आर्टिकल चूज करायचे आहे. ब्लँक ब्रह्मपुत्रा रिव्हर आसाम्स लाईफ लाईन हॅज टर्न मडी अँड इट्स वॉटर हॅज चेंज्ड कलर विच इज ब्लँक कॉज फॉर
अलार्म. आता बघा या ठिकाणी ब्रह्मपुत्र आहे, सर्वांना माहिती आहे की नदीचं नाव असेल तर त्याच्या आधी आर्टिकल द चा वापर केला जातो. त्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होणार, ऑप्शन बी बरोबर होणार, ऑप्शन सी बरोबर होणार, ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल होणार. त्यानंतर बघा या ठिकाणी विच इज म्हटलेलं आहे, विच इज अ कॉज नाही म्हणता येणार, विच इज द कॉज असं म्हटलं जाईल. विच इज द कॉज की जे कारण आहे अलार्मचं. सो या ठिकाणी आपण कॉजच्या आधी आर्टिकल द पाहत आहोत. सो बी मध्ये आर्टिकल द आहे, परंतु सी मध्ये आर्टिकल ए आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे हेच आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होत आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. Initially, progress may be slow, but never give blank a child who isn't reading. आता बघा give हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो देणे, परंतु हा एक महत्त्वाचा शब्द आहे give up. या give up या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. give up या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. give up या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. give out of या शब्दाचा अर्थ होतो दूर जाणे. मग आता बघा इनिशियली सुरुवातीला प्रोग्रेस मे बी स्लो, प्रगती जी आहे ती स्लो असू शकते, बट नेवर गिव्ह, परंतु कधीच 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 सोडू नका. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागणार, अप. नेवर गिव्ह अप. सो या ठिकाणी गिव्ह आउट जे आहे हे चुकीचं येणार, या ठिकाणी अप आहे हे बरोबर होणार, ओव्हर या ठिकाणी चुकीचं होणार, या ठिकाणी अप आहे, एकतर ऑप्शन बी होणार किंवा ऑप्शन डी होणार. मग आता आपल्याला पुढचं रीड करावं लागेल. नेवर गिव्ह अप म्हणजे कधीच सोडू नका अ चाइल्ड हू इजंट रीडिंग, म्हणजे त्या मुलावर कधीच सोडू नका की जो मुलगा, जो चाइल्ड जो आहे की जो रीडिंग करत नाहीये. मग अशा परिस्थितीत बघा चाइल्ड जो आहे त्याच्या आधी आर्टिकल ए आहे आणि इथे गिव्ह अप ही फ्रेजल वर्ब आहे. याच्यानंतर एकतर आपण ॲट जो आहे तो वापरू शकतो, परंतु पुढे चाइल्ड असल्यामुळे हा ॲट वापरता येणार नाही. म्हणून आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो हा गिव्ह अप ऑन वाला, आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने फ्रेजल वर्बचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो याची खात्री नाही. पुढचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गेम. पुन्हा एकदा सफिक्सेसवर प्रश्न विचारलेला आहे. द यंग बॉय वॉज ऑप्टिमिस्ट. आता बघा या ठिकाणी ऑप्टिमिस्ट हा शब्द आहे. आता एखादा व्यक्ती जर ऑप्टिमिस्ट असेल तर त्याच्यासाठी ऑप्टिमिस्ट वापरला जात नाही. द यंग बॉय वॉज ऑप्टिमिस्ट, तो स्वतः ऑप्टिमिस्ट होता म्हणजे सकारात्मक विचार करणारा होता. अबाउट हिज टेस्ट, परंतु या ठिकाणी अबाउट हिज टेस्ट हा शब्द आहे, म्हणजे स्वतःबद्दल तो ऑप्टिमिस्ट नाहीये, तर त्याची जी टेस्ट आहे त्या टेस्ट बद्दल तो ऑप्टिमिस्ट आहे. टेस्ट बद्दल जर ऑप्टिमिस्ट असेल, दुसऱ्या एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी जर ऑप्टिमिस्ट असेल तर त्याला ऑप्टिमिस्टिक असं म्हटलं जातं. The boy was optimistic about his taste. The boy was optimistic about his dreams असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी आय सी येणार. सो पहिलं ऑप्शन ICALE चुकीचं आहे, ऑप्शन बी IC बरोबर आहे, ISM चुकीचं आहे, ऑप्टिमिकली असं तर काहीही होणार नाही. बघा ही वॉज किंवा आपण म्हणू शकतो द बॉय वॉज ऑप्टिमिस्ट असं आपण म्हणू शकतो. तो मुलगा आशावादी होता किंवा सकारात्मक विचार करणारा होता असं होणार. आणि कुण्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल तो जर ऑप्टिमिस्ट असेल, कुण्या दुसऱ्या वस्तूविषयी जर तो ऑप्टिमिस्ट असेल तर ऑप्टिमिस्ट येणार नाही, ऑप्टिमिस्टिक येणार. द बॉय वॉज ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज टेस्ट, द बॉय वॉज ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज ड्रीम्स, द बॉय वॉज ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज गोल्स अँड एम्स इन एव्हरीथिंग. सो या ठिकाणी ऑप्टिमिस्टिक येणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज टू गिवन सेंटेन्स. पहिला आहे मॅरी ओव्हरकेम. ओव्हरकेम म्हणजे सरपास करणे, मागे सोडून पुढे जाणे, हर सॉरो. म्हणजे मॅरी नावाची जी मुलगी आहे तिने तिचं दुःख जे आहे त्या दुःखाला सरपास केलेला आहे, त्या दुःखाला ओव्हरकम केला आहे. ब्लँक हर चिल्ड्रन, तिच्या चिल्ड्रनसाठी, च्या लहान मुलांसाठी. मग पहिलं आहे फॉर द सेक ऑन, फॉर द सेक ऑफ, फॉर द सेक बाय, फॉर द सेक विथ. बघा हा शब्द सर्वांना माहिती असेल, बऱ्याचदा चित्रपटांमध्ये आपल्याला हा डायलॉग जो आहे तो बघायला. फॉर द सेक ऑफ, फॉर द सेक ऑफ. याच्यानंतर तुम्ही म्हणणार फॉर द सेक ऑफ गॉड,
फॉर द सेक ऑफ मी, फॉर द सेक ऑफ युअर चिल्ड्रन, म्हणजे च्यासाठी किंवा च्या भल्यासाठी आपण म्हणू शकतो. ओके, सो फॉर द सेक ऑफ गॉड, भगवान के लिए उसे छोड़ दो. फॉर द सेक ऑफ गॉड प्लीज लीव हर. सो मॅरी ओव्हरकेम हर सॉरो, मॅरीने तिचं दुःख जे आहे ते ओव्हरकेम केलेलं आहे, सरपास्ट केलेलं आहे फॉर द सेक ऑफ हर चिल्ड्रन. आता फॉर द सेक ऑफ आपल्याला ऑप्शन बी मध्ये मिळतंय, ऑफ हा शब्द महत्वाचा आहे आणि म्हणून फॉर द सेक तर सर्वच वाक्यांमध्ये आहे, सर्वच ऑप्शन मध्ये आहे, फक्त इथे विथ चुकीचं आहे, इथे बाय चुकीचं आहे, इथे ऑन चुकीचं आहे, हा ऑफ जो आहे हा बरोबर आहे. हे तर सर्वांना माहिती असेल, कॉमन क्वेश्चन आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द अप्रोप्रिएट प्रोनाउन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आपल्याला या ठिकाणी प्रोनाउन जे आहे ते यूज करायचं आहे. So did the former president अब्दुल कलाम encourage to think differently? आता या ठिकाणी बघा, did हा शब्द आहे म्हणजे इथे आपल्याला एक प्रोनाउन यूज करायचा आहे. आता whose हा शब्द जो आहे हा प्रोनाउन मध्ये कन्सिडर केला जात नाही. त्यानंतर what हा शब्द जो आहे हा देखील प्रोनाउन मध्ये कन्सिडर केला जात नाही. होम हा शब्द जो आहे हा प्रोनाउन मध्ये कन्सिडर केला जातो. विच हा शब्द जो आहे हा प्रोनाउन मध्ये कन्सिडर केला जातो आणि केला जातही नाही. मग या ठिकाणी एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे होम. इथे WH शब्द जर विचारला असता तर वॉट आणि होम हे दोन्ही आन्सर्स होऊ शकले असते. सो बघा, होम डिड द फॉर्मर प्रेसिडेंट, फॉर्मर प्रेसिडेंट जे आहे त्यांनी कुणाला एनकरेज केलं डिफरंटली थिंक करण्यासाठी, डिफरंटली विचार करण्यासाठी. सो होम डिड द फॉर्मर प्रेसिडेंट मिस्टर अब्दुल कलाम एनकरेज टू थिंक डिफरंटली. डॉक्टर अब्दुल कलाम फॉर्मर प्रेसिडेंट जे आहे त्यांनी कुणाला एनकरेज केलेलं आहे टू थिंक डिफरंटली, तर आपल्या पब्लिकला, जनतेला. सो होम हा शब्द या ठिकाणी परफेक्ट आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन टू द गिवन सेंटेन्स. नेहरूज. आता बघा या ठिकाणी नेहरू लिहिलेला आहे आणि त्याला अपॉस्ट्रॉफी एस देखील जोडलेला आहे. नेहरूज म्हणजे हे एक पॉझेसिव्ह नाउन आहे, त्यामुळे या ठिकाणी कंपल्सरी एक नाउन येणार आहे. सो आपण बघू शकतो की ज्या शब्दाच्या शेवटी NESS असतो तो नाउन असतो, म्हणजे या ठिकाणी फॉन्डनेस आहे. अगदी बरोबर आहे. फॉन्ड हा एक ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. फाउंडर हे नाउन आहे, म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं. आणि फॉन्डली हा एक ॲडवर्ब आहे आणि म्हणून हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. मग आता बघा दोन ऑप्शन, एक आहे फॉन्डनेस आणि दुसरा आहे फाउंडर. फॉन्डनेस म्हणजे काय? प्रेम, लव, आवड. आणि फाउंडर म्हणजे काय? ज्याने निर्माण केलेला आहे, ज्याने तयार केलेला आहे तो फाउंडर. सो नेहरूज ज्याने तयार केलेला आहे फॉर चिल्ड्रन, नेहरूने सर्व चिल्ड्रन तयार केलेली आहेत का? नाही, म्हणजे फाउंडर या ठिकाणी येणार नाही. सो करेक्ट अप्रोप्रिएट वर्ड जो आहे तो आहे फॉन्डनेस. नेहरूज फॉन्डनेस म्हणजे नेहरूंचं जे लव आहे, नेहरूंचं जे प्रेम आहे फॉर चिल्ड्रन, लहान बाळांसाठी, लहान मुलांसाठी, मेड हिम बी कॉल्ड चाचाजी. आणि त्यामुळे त्यांना सर्वजण काय म्हणत असतात? चाचाजी असं म्हणत असतात. नेहरूंना लहान मुले आणि गुलाबाचे फुल जास्त आवडत असायचे असं म्हटलं जायचं. सो नेहरूज फॉन्डनेस जे आहे हे या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, ब्लँक दे वर ऑन अ पिकनिक, ब्लँक वर एन्जॉईंग देमसेल्स, इट बिगेन टू रेन सडनली. बघा, दे वर ऑन अ पिकनिक, ते एका पिकनिकवर होते. वर एन्जॉईंग देमसेल्स आणि त्यांचं खूप व्यवस्थित एन्जॉय करत होते. इट बिगेन टू रेन सडनली आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. सो बघा, वेदर हा जर शब्द आपण वापरला तर वेदर सोबत इफ वापरला जात नाही, म्हणजे हे कॅन्सल. त्यानंतर आपण म्हणू शकतो ॲज दे वर ऑन अ पिकनिक सो वर. ॲज दे वर ऑन अ पिकनिक म्हणू शकतो, परंतु ॲजचं वाक्य पुढे सोने जोडलं जात नाही, त्यामुळे हे देखील आपलं वाक्य या ऑप्शन या ठिकाणी होणार नाही. आता बघा या ठिकाणी इफने जर वाक्याची सुरुवात झाली तर इफचं वाक्य देखील सोने पुढे कंप्लीट होत नाही, कंटिन्यू होत नाही, म्हणून हे देखील ऑप्शन कॅन्सल झालं. मग बघा एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, वाईल, आणि पुढे आहे अँड. वाईलचं वाक्य पुढे आपण अँडने कंटिन्यू करू शकतो. बघा, वाईल दे वर ऑन अ पिकनिक, जेव्हा ज्या वेळेस ते पिकनिकवर होते, अँड वर एन्जॉईंग आणि एन्जॉय करत होते, इट बेगेन टू रेन सडनली आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. सो ऑप्शन डी जे आहे हे आपल्याला या ठिकाणी करेक्ट फील देत आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. द होल एक्सटेंडेड फॅमिली अराइव्ड इन लखनौ फॉर देअर हॉलिडे. आता या वाक्यामध्ये आपल्याला कोणतंही कॉम्प्लेक्सिटी दिसत नाहीये. द होल एक्सटेंडेड फॉर फॅमिली हा पूर्ण सब्जेक्ट आहे. द होल एक्सटेंडेड फॅमिली सब्जेक्ट.
त्याच्यानंतर अराइव्ड हा व्हर्ब आहे. इन लखनौ फॉर देअर हॉलिडे. सो हे सिंपल सेंटेन्स आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. द फॅमिली हॅड फिनिश्ड विथ लंच. फॅमिली जे आहे, द फॅमिली हॅड फिनिश्ड विथ लंच अँड दे ऑल वेंट फॉर साईट सीइंग. आता इथे दोन सेंटेन्सेस आहेत, दोन सेंटेन्सेस अँडने जोडलेली आहेत, म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे कोणतं सेंटेन्स आहे? कंपाऊंड. आपल्याला काय विचारलेलं आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेलं आहे. सो हे कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर बघा, फिलिंग नॉझिएटेड सीमा फेंटेड इन द सिनेमा हॉल. आता हे जे वाक्य आहे, फिलिंग नॉझिएटेड, अशा प्रकारची जी वाक्य आहे, फिलिंग हॅपी किंवा फिलिंग नॉझिएटेड, अशा प्रकारची वाक्य आणि पुढे जर एक सब्जेक्ट असून पुढे व्हर्ब असेल तर ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये गणली जातात. सो फिलिंग नॉझिएटेड सीमा फेंटेड द सिनेमा हॉल हे जे वाक्य आहे हे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जाणार आहे. अ व्हेरी एलॅबोरेट डिनर हॅड बीन अरेंज्ड ॲट नाईट. आता बघा, अ व्हेरी एलॅबोरेट डिनर हा सब्जेक्ट आहे, हॅड बीन अरेंज्ड व्हर्ब आहे आणि ॲट नाईट हा एक ॲडव्हर्ब आहे. म्हणजे हे एक सिंपल सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. म्हणून ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. सो हा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. यानंतर पुढे बघा, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स चूज द सेंटेन्स दॅट पंक्च्युएटेड करेक्टली. पंक्च्युएशनचा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्याला विचारला जाऊ शकतो. The pilot cried, the camel smells water and grass and oasis is near. बघा, पायलट रडला, द कॅमल स्मेल्स वॉटर अँड ग्रास, म्हणजे जे कॅमल आहे, जे उंट आहेत त्यांना पाणी आणि जे ग्रास गवत जे आहे त्यांचा स्मेल आलेला आहे. आणि अन ओएसिस इज नियर. ओएसिस म्हणजे काय? वाळवंटामध्ये जो पाण्याचा छोटासा तलाव असतो त्याला आपण ओएसिस असं म्हणत असतो. सो बघा, हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्सला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? पंक्च्युएट करायचं आहे. बघा, द पायलट क्राईड तर बरोबर आहे. या द पायलट क्राईड नंतर आपल्याला एक कॉमा लागणार आहे. चारही ऑप्शनमध्ये आपल्याला कॉमा दिसतोय, खूप छान आहे. आता जेव्हा क्राईड नंतर हे पुढचं सेंटेन्स सुरू होत आहे, हे पुढचं सेंटेन्स पूर्ण द कॅमल स्मेल्स वॉटर अँड ग्रास अँड ओएसिस इज नियर, तर हे जे वाक्य आहे हे पूर्ण वाक्य आपल्याला कशामध्ये मिळालं पाहिजे? डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मिळालं पाहिजे. मग बघा, पहिल्या वाक्यामध्ये इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही, म्हणजे पहिलं वाक्य कॅन्सल झालं. दुसऱ्या वाक्याची सुरुवात डबल इन्व्हर्टेड कॉमाने झाली, डबल इन्व्हर्टेड कॉमाने झालेली आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमाने झालेली आहे. अगदी बरोबर. इथे सुद्धा डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथे सुद्धा डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इथे सुद्धा डबल इन्व्हर्टेड कॉमा बरोबर क्लोज केलेला आहे. आता या तीन सेंटेन्सेसच्या मध्ये आपल्याला कुठे काय दिसतंय ते बघायचं आहे. आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी बघा, ग्रास 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 फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क. आता बघा, द कॅमल स्मेल्स वॉटर अँड ग्रास हा प्रश्न आहे का? अजिबात नाही. हा जर प्रश्न नाही तर मग या ठिकाणी हे जे प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन डी आपल्या उत्तरातनं कॅन्सल झालं. आता बघा, इथे फुल स्टॉप आहे, इथे फुल स्टॉप आहे. अन ओएसिस इज, अन ओएसिस इज, इथे आहे नियर, इथे आहे नियर. अन ओएसिस इज नियर हा क्वेश्चन आहे का? नाही. मग हा जर क्वेश्चन नाही तर इथे क्वेश्चन मार्क चुकीचा आहे. म्हणजे बघा, ऑप्शन सी देखील कॅन्सल झालं आणि एकच ऑप्शन आपल्या समोर शिल्लक राहिलेला आहे, ऑप्शन बी, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. सो पंक्च्युएशनच्या क्वेश्चन्सला आपल्याला क्लोजली ऑब्झर्व करायचं असतं, बाकी दुसरं काहीही नसतं. आणि यानंतर शेवटचा प्रश्न या परीक्षेचा, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएसेस फॉर द गिवन सेंटेन्स. व्हॉट आर यू सेइंग मीता सेड टू हर फ्रेंड डॉली. आता बघा, व्हॉट आर यू सेइंग आणि यानंतर लिहिलेलं आहे मीता सेड, म्हणजे हा रिपोर्टिंग आहे आणि हा रिपोर्टेड आहे. रिपोर्टेड असला म्हणजे तो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असला पाहिजे. सो बघा, पहिल्या वाक्यामध्ये व्हॉट आर यू सेइंग हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये नाही आणि व्हॉटचा हा डब्ल्यू स्मॉल लेटर आहे, हे चुकीचं होणार, ऑप्शन उत्तर होणार नाही. इथे बघा, व्हॉट डब्ल्यू कॅपिटल आहे आणि इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. आता बघा, व्हॉट आर यू सेइंग, व्हॉट आर यू सेइंग आणि व्हॉट आर यू सेइंग. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्हॉट आर यू सेइंग हा एक प्रश्न आहे आणि म्हणून व्हॉट आर यू सेइंग नंतर प्रश्नचिन्ह येणं आवश्यक आहे. तर ऑप्शन बी मध्ये व्हॉट आर यू सेइंग नंतर प्रश्नचिन्ह आहे, परंतु सी मध्ये आणि डी मध्ये व्हॉट आर यू सेइंग नंतर प्रश्नचिन्ह नाही, म्हणून ऑप्शन सी आणि ऑप्शन डी कॅन्सल झाले. एकच प्रश्न या ठिकाणी ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. त्यानंतर बघा, पुढे म्हटलेलं आहे मीता सेड टू हर फ्रेंड, आणि बघा तिची जी फ्रेंड आहे त्या फ्रेंडचं जर नाव पुढे जसं तसं लिहिलं असेल की ज्या फ्रेंडला ती ते म्हटलेली आहे, तर त्याच्या आधी आपल्याला एक कॉमा द्यावा लागतो की
की जो कॉमा या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि म्हणून सेंटेन्स बी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने आपण या सर्व 25 प्रश्नांचं ॲनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे. या 25 प्रश्नांमध्ये असलेले जे नियम आहे किंवा कन्सेप्ट आहेत किंवा एक्सेप्शन्स आहेत किंवा रूल्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या रूल्स किंवा एक्सेप्शन किंवा कन्सेप्ट किंवा या नियमांच्या आधारावरच आपल्याला TCS पॅटर्ननुसार प्रश्न विचारण्यात येतील. फक्त पॅटर्न जो आहे प्रश्न विचारण्याचा तो मात्र बदलेल. सेंटेन्सेस मात्र अशाच पद्धतीचे जे आहे ते राहणार आहेत. त्यामुळे TCS पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी हा पॅटर्न देखील आपल्या लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.